एका 45 वर्षीय व्यक्तीला हातपाय बांधून विवस्त्र करून अमानुष मारहाण करण्यात आली। एवढेच नव्हे तर त्याला विवस्त्र अवस्थेत भर रस्त्यात फेकून देण्यात आले। या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। ही खळबळजनक घटना काकडदाती येथे घडली। या प्रकरणी पुसद शहर पोलिसांनी भाकरे कुटुंबातील 4 सदस्यांना बेड्या ठोकल्यात। सखाराम नारायण हुलकाने राहणार श्रीरामपूल असे मृतकाचे नाव आहे, तर विठ्ठल नागोराव भाकरे राहणार काकडदाती, प्रशांत कुमार उर्फ पवन विठ्ठल भाकरे राहणार काकडदाती, रोहन विठ्ठल भाकरे राहणार काकडदाती, योगेश उत्तम भाकरे राहणार बोरीखुर्द अशी मारेकऱ्यांची नावे आहेत। 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास मृतक सखाराम हुलकाने हे काकडदाती येथील आरोपीच्या घरावर नग्न होऊन दगडफेक करीत होते। या घटनेचा राग अनावर झाल्याने आरोपींनी सखाराम यांना पकडून त्याचे हातपाय बांधले आणि त्यांना अमानुष मारहाण केली। आरोपींनी केवळ मारहाण करूनच न थांबता सखाराम यांना विवस्त्र करून कडाक्याच्या उन्हात रस्त्यावर फेकून दिले। सखाराम हे रक्ताच्या थारोळ्यात आणि मरणासन्न अवस्थेत रस्त्यावर पडलेले असताना तेथून येणाऱ्या जाणाऱ्या अनेक नागरिकांनी त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढलेत। मात्र वेदनेने विव्हळणाऱ्या त्या व्यक्तीला पाणी देण्यासाठी किंवा रुग्णालयात नेण्यासाठी कोणीही पुढे आले नाही। समाजातील ही असंवेदनशीलता या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। विशेष म्हणजे घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतरही सुरुवातीला त्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही। अशा स्थितीत सखाराम यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पुसद येथून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले, परंतु 4 दिवसांच्या झुंजीनंतर त्यांची प्राणज्योत माळवली। मृतकाचा चुलत भाऊ शिवानंद शंकर हुलकाने यांनी या प्रकरणी तक्रार दिली। त्यावरून पुसद शहर पोलिसांनी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचा अधिक तपास पुसद शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनात एपीआय इंद्राळे आणि पोलीस हवालदार निलेश उंचेकर करीत आहेत। या घटनेमुळे संपूर्ण पुसद परिसरात संतापाची लाट उसळली आहे।